अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या नवनीत राणा यांचा प्रचार आणि प्रसार शासकीय जमीन गहाण ठेवून सुरू आहे। नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी पंजाब नॅशनल बँक शिवाजी पार्क यांची फसवणूक करून सुमारे 12.15 कोटी रुपयांचे कर्ज मिळविले असून त्यातील कोट्यावधी रुपयांच्या रकमेतून नवनीत राणा आपला प्रचार करीत आहेत। ही बाब त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून लपविली आहे, म्हणून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेली आहे। मुंबई स्थित युसुफ लकडावाला बिल्डर याने नवनीत राणा यांना 80 लाख रुपये दिलेले आहेत असे सुद्धा या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे। दरम्यान 50 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीमध्ये दिनांक 12 एप्रिल रोजी रात्री लंडन येथे पळून जाताना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अहमदाबाद येथे विमानतळावर युसुफ लकडावाला याला अटक केलेली आहे। त्यामुळे मुंबई येथील गुन्हेगारी विश्वातील आर्थिक गुंतवणुकीचा नवनीत राणा या निवडणुकीमध्ये हा पैसा वापरीत आहेत। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या युसुफ लकडावाला यांचा संबंध नवनीत राणांनी स्पष्ट करावा, कारण त्या लोकसभेची निवडणूक लढवित असून युसुफ लकडावालांच्या पैशाचा उल्लेख यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये सुद्धा केलेला आहे। प्राप्त माहितीनुसार नवनीत राणा जी निवडणूक लढवित आहे त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे ते बनावट कागदपत्रांच्या आधारावर मोची जातीचे प्रमाणपत्र मिळविल्याने मुंबई मुलुंड पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल असल्याची बाब सुद्धा प्रतिज्ञापत्रामध्ये लपविलेली आहे। तसेच प्रतिज्ञापत्रामध्येच नमूद राणा एज्युकेशन सोसायटी 78 लाख रुपये, गंगाधर राणा 50 लाख रुपये, युसुफ लकडावाला 80 लाख रुपये, अविनाश काळे 17.70 लाख रुपये, संदीप ससे 8 लाख रुपये आणि नोंदणीकृत व मान्यता प्राप्त नसलेल्या युवा स्वाभिमान पार्टी यांचे 16 लाख अशा एकूण रकमा कोट्यावधींच्या रकमांची देवाणघेवाण यामध्ये दाखविण्यात आलेली आहे। राणा एज्युकेशन सोसायटीद्वारे शासकीय शेतजमीन सर्वे नंबर 49/2 ई वर्ग 2.39 हे संपादित करून त्यावर पंजाब नॅशनल बँक शिवाजी पार्क मुंबई यांच्याद्वारे साईनगर येथे पॉलिटेक्निक कॉलेजची इमारत बांधकामासाठी राणा एज्युकेशन सोसायटीच्या नावाने त्यांचे खात्यामध्ये 12.15 कोटी रुपये कर्ज घेण्यात आल्याची नवनीत रवींद्र राणा उपाध्यक्ष राणा एज्युकेशन सोसायटी यांनी सदर बाब लपविलेली असून युवा स्वाभिमान पक्षाच्या नावाने सदर संस्थेमध्ये व्यवहार करण्यात आलेले आहेत। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना माहिती असल्याने ही सदर बाब शासकीय जमीन गहाण ठेवून कर्ज घेऊन 12.15 कोटी रुपये व पॉलिटेक्निक कॉलेजऐवजी दिल्ली पब्लिक स्कूल उभारून कोट्यावधी रुपयांची ऍडमिशन फी जमा करीत असतानाच केवळ लोकसभा निवडणुकीमध्ये पालकांनी मतदान करावे म्हणून डोनेशन मध्ये सुद्धा सूट देण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याने सदर राणा एज्युकेशन संस्थेच्या खात्यांची व खाते उतार्यांची चौकशी आचारसंहिता भंग व आर्थिक अफरातफरीचा गुन्हा होत असल्याने तात्काळ पंजाब नॅशनल बँक खाते क्रमांक दिल्ली पब्लिक स्कूलचे आहे ते सील करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी सुद्धा या तक्रारीमध्ये खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयोग मुंबई, संचालक केंद्रीय अन्वेषण ब्युरो, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस मुंबई, सह आयुक्त आयकर विभाग अमरावती, संचालक अंमलबजावणी संचालक मुंबई, सतर्कता आयुक्त भारत सरकार, नवी दिल्ली मुख्य सतर्कता अधिकारी पंजाब नॅशनल बँक नवी दिल्ली इत्यादींना केलेली आहे। यामध्ये सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे तो म्हणजे असा की युसुफ लकडावाला हा कोण आहे। युसुफ लकडावाला हा मूळचा मुंबईचा असून बिल्डरशिप तसेच प्रोड्युसर, दलाल, धमक्या देऊन जागा खाली करणे व सेटलर म्हणून काम करते अशी जनचर्चा आहे। मावळ येथील 38 गुंठे शेतीचे बोगस कागदपत्रे तयार करून 50 कोटी रुपयांमध्ये हैदराबाद येथील एका इस्माला विकल्या गेले होते। ही बाब पुणे येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लंडनला पळून जात असताना दिनांक 12 एप्रिल रोजी युसुफ लकडावाला याला अटक केलेली असून त्याच्या विरोधामध्ये रेड कॉर्नर नोटीस सुद्धा बजावलेली आहे। नवनीत राणा यांना त्यांनी 80 लाख रुपये दिलेले आहेत। सदर पैसा हा मुंबईच्या गुन्हेगारीच्या विश्वातील आहे। त्यामुळे या प्रकरणात नवनीत राणा, त्यांचे पती आमदार रवी राणा यांचीही चौकशी सुद्धा करणे गरजेचे आहे अशी सुद्धा मागणी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केलेली आहे। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।